इराने घर सोडल्यानंतर धैर्यसुद्धा सावीसोबत तिच्या बाबांचा ईव्ही बनविण्यासाठी घरातून बाहेर पडला. होय मित्रांनो, दामिनीने स्वतः धैर्य आणि सावी या दोघांनी एकत्र वेळ घालायला हवा म्हणून त्या दोघांना बाहेर पाठवलं. मात्र कारण कळताच ना की हे दोघं कशासाठी बाहेर जात आहे. हे ऐकून दामिनीला सुद्धा धक्काच बसतो. धैर्य आणि सावी आता त्या ईव्ही बाबतच डॉक्युमेंट शोधत असतानाच त्यांनी आपल्या शाळेत नक्की काय झालेलं होतं ह्याच्या फायलीबद्दलच सावीला काहीतरी आठवत असतं आणि त्याबद्दलच ती धैर्यांना बोलत असते. चला तर मित्रांनो, आजच्या या सुपर डुपर भागात काय घडलंय ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. दामिनी मॅडमसुद्धा आता त्या फायली चोरण्यासाठी घरामध्ये आलेली असते आणि ती मनातल्या मनात बोलत असते, मी धैर्यांना तिकडे पाठवून खूप मोठी चूक केलेली तर नाहीये ना. चला तर मग आज आपण पाहूया काय घडलंय. सावी आणि धैर्य रूममध्ये झोपलेली असतानाच इरा जी असते ना चाकूने दोघांवर वार करायला जाणारच तोच ना दामिनी मौकेवर त्या ठिकाणी पोहोचते आणि पोहोचल्यानंतर ती सर्वात आधी इराला पकडते. तिच्या हातातला चाकू पकडते. चाकू पकडल्यानंतर आपल्याला पुढे असे दिसतं की तिच्या नाकातोंडावरच हात ठेवते जेणेकरून इराच्या तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर फुटणार नाही. आणि त्या क्षणी काहीतरी संशयास्पद नीताला जाणवतं आणि मग काय ती पायऱ्यांवरून चढत सावीच्याच रूमकडे जायला लागते आणि आतमध्ये येऊन बघते तर काय आतमध्ये कोणीच नसतं. त्यांच्या बेडरूमचं दार उघडं असतं. धैर्य आणि सावी बेडवरती झोपलेली असतात. चिनभिन वातावरण असतं. तिला जे काही वाटत असतं ना तसं काही नसतंच. सगळं काही शांत असतं. दोघांकडे पाहून ती हसते आणि त्यांच्या बेडरूमचा जो दरवाजा उघडा असतो ना ती बंद करून तिथून निघून जाते. दरवाजा बंद करताच दरवाजाच्या बॅकसाईडला दामिनी हिने इराला पकडून ठेवलेलं असतं आणि मग काय पुढच्या क्षणी इरा आता बोलत असते की सोडा मला. आणि मग दामिनी कसं बस तिला सावरत त्या बेडरूमच्या बाहेर घेऊन जाते. बाहेर घेऊन जाताच ती सावी जी असते ना हिचा डोळा उघडतो. ती विचार एकदम दचकून उठून उभी राहते. धैर्यांना उठवते आणि मग आता धैर्यसुद्धा बोलू लागतो, सावी काय झाले, का उठवलं मला. तर सावी बोलत असते की धैर्य मला आत्ता असं वाटलं ना की आपल्या बेडरूममध्ये कोणीतरी होतं, कोणीतरी आलेलं. धैर्य तेव्हा तिला सांगत असतो की सावी मला असं वाटतं ना तुला कसला तरी भास झाला असेल. असं काहीच झालेलं नाही आहे. तर सावी बोलते झालं नाही आहे मग आपल्या बेडरूमचा दरवाजा उघडा कसा. तर धैर्य आता बाहेर येऊन बघतो आणि दरवाजाजवळ येऊन उभा राहिल्यानंतर त्याच बॅकसाईडला अजूनही त्या दोघीही जणी त्या ठिकाणी उभे राहिलेली असतात. तिच्या हाताला चाकूसुद्धा तसाच असतो. धैर्य झोपेच्या तंद्रीत असतो. त्यामुळे तो बारकाईने काही चेक करत नाही आणि आतमध्ये जाऊन पुन्हा एकदा बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतो. तोच पुढे आता दामिनी इराला पकडते आणि तिला खाली पायऱ्यांवरून खेचत घेऊन येते आणि बोलू लागते, काय गं मूर्ख मुली, काय करायला निघाली होतीस तू. तुझ्यामुळे कुणाच्या तरी जीवावरती बेतलं असतं ना. तेव्हा ती बोलू लागते, जे बेतायला हवं होतं ना तेच करायला गेलेले होते मी. जे तुम्हाला जमलं नाही ना तेच करायला गेले होते मी. असं उलट उत्तर ते दामिनी मॅडमला त्या ठिकाणी आपल्याला देताना दिसते. तर दामिनी बोलत असते, हे बघ ही योग्य वेळ नाहीये, करूया ना आपण काहीतरी इरा. तर इरा बोलते, तुझ्या तुम्हाला सांगते आई, फक्त तुमचा भाऊ नाही तर माझे बाबासुद्धा गेलेले आहेत आणि कुणामुळे तर त्या सावीमुळे. जिवंत सोडणार नाही आहे त्या सावीला मी. आणि मग तिला हात जोडून ती विनवण्या करू लागते की असं काही करू नको इरा. तर इरा जर आता शांत होते आणि तिच्या हातातला जो काही चाकू असतो ना ती टेबलावर जोरजोरात आदळत बोलू लागते, काहीही म्हणा पण आता उद्याच हे घर सोडून जाणार मी. बघा उद्या मी काय करते. दुसऱ्या दिवशी आपल्याला तर अशी दिसतं की सकाळ होऊन गेलेली असते. धैर्य आणि सावी जी असतात ना दोघंही जण डायनिंग टेबलवरती आलेली असतात. सावी मस्तपैकी धैर्यांना सर्व करत असते आणि धैर्य हा सावीकडेच बघत असतो. सावी आता धैर्यांना बोलत असते, नाश्ता समोर आहे, माझ्याकडे का बघताय तुम्ही. तर धैर्य आता बोलत असतो, माझ्याच बायकोकडे बघतोय ना मी, माझ्या बायकोकडे बघण्यामध्ये काय लाजायचं. आणि मग सावी बोलते, तुम्ही करायचं ते करा. आणि धैर्य आता बोलत असतो, मी आता तेव्हाच जेवणार जेव्हा तुम्ही मला भरवणार ते सावी. तर सावी तेव्हा नाही म्हणून तिथून जायला लागते. तोच धैर्य आता तिचा जोरात हात पकडतो. तिथे नीता, अवंती हे दोघेही जण असतात. नीता, अवंती धैर्याची गंमत बघतात आणि हसतात. सावीला एकदमच लाजिरवाणं वाटू लागतं. आणि आता सावी बोलत असते, धैर्य काय करताय, अहो बघेल ना कुणी. तर धैर्य बोलतो, बघू द्या, बायकोचाच हात पकडलाय माझ्या.
हक्काचीच बायको आहे माझी, असं तो बोलत असतो. आणि तेवढ्यात इरा बॅग घेऊन त्या ठिकाणी पोहोचते. इरा आता सर्वांसमोर बोलते, चालली आहे मी, तेही कायमचीच, आता नाही येणार या घरामध्ये. जेव्हा ती असं बोलते ना, तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो की ही अचानकच अशी बॅग घेऊन कुठे निघाली. भास्कर आणि विलास सावीवरच नको ते सावीला नको ते बोलत असतात की सावी, तूच बळजबरी केली ना माझ्या इराला, ती अशी घर सोडून का जाते बरं, बोल काय म्हणालीस तू. आणि धैर्य सावीची बाजू घेत बोलायला जाणार, तोच दामिनी त्या ठिकाणी पोहोचते आणि दामिनी बोलू लागते की नाही, कुणीच काही बोललेलं नाहीये, ती स्वखुशीने या घरातून बाहेर जात आहे. आणि धैर्याचं खरंच प्रेम आहे सावीवर. आणि मामांचाही शब्द आपण पूर्ण करू शकलो नाही. हिरा जर इथे राहिली ना तर तिलाच त्रास होणार, म्हणून ती स्वतः हे घर सोडून जात आहे आणि मी सांगितलंय तिला. हो ना. तर इरा बोलत असते, हो बरोबरच बोललात तुम्ही आई. पुढच्या सीनमध्ये आपल्याला तर असं दाखवलं जातं, इरा बॅग घेते आणि तिथूनच जायला लागते. जात असतानाच ती सावीला बोलू लागते, तुला तर खूपच आनंद झाला असेल ना सावी, आणि हेच हवं होतं ना तुला. असं बोलून ती आता नाराज होऊन तिथून निघून जाते. इरा तिथून निघून गेल्यानंतर आता दामिनी धैर्यांना बोलत असते, धैर्य चला मग निघायचं का ऑफिसमध्ये. तर धैर्य बोलतो, सॉरी पण आज मला नाही जमणार. तर दामिनी बोलते, काय झालं धैर्य, आपलं ठरलं होतं ना आपल्याला जायचं आहे. तर धैर्य बोलते, ॲक्च्युली मला सावीसोबत बाहेर जायचं होतं, एक महत्त्वाचंच काम होतं आमचं. बरं जाऊ दे, येतो, मीटिंग आहे तर. तर दामिनी बोलते, तुमचं ठरलेलं होतं ना धैर्य बाहेर जायचं, मग कशाला तो प्लॅन स्किप करतो. अजिबात नाही, तू चल बरं पुढे, आम्ही भास्कर आणि विलाससोबत जातो. असं बोलून आता दामिनी तिथून बाहेर जायला लागते. तोच ती विचारतेही की कुठे जाणार आहात पण तुम्ही. तर धैर्य आता बोलत असतो, सावीच्या बाबांचा जो काही व्हिडिओ बनवायचा होता ना EVचा, त्या तो जो व्हिडिओ बनवण्यासाठी जी काही मदत लागणार आहे ना, ती मदतीसाठीच मी तिच्यासोबत जाणार आहे. जेव्हा धैर्य असं बोलतो ना, तेव्हा दामिनीला धक्काच बसतो. कारण तिने धैर्याला तिथे जाण्यासाठी खूप मोठी मुभा दिलेली असते आणि एकदा सांगून झाल्यानंतर आता याला कसं अडवायचं बरं, म्हणून ती जरा जास्तच ना टेन्शनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आलेली दिसते. येणाऱ्या पुढील भागामध्ये दामिनी मॅडम एका अशा अनोळख्या घरी आलेली असते, ज्या घरी एक महिला बसलेली असते. आणि ती महिला म्हणजे दयामामांचीच बायको. दयामामांची बायको त्या ठिकाणी बसलेली असते. आणि दामिनी आता बोलत असते, काहीही करून दयाने ज्या फायली कुठे लपवल्या बरं, याचा मला शोध घ्यावाच लागेल. आणि पाणी आण असं बहाणा करून ती बाई आतमध्ये जाताच ना दामिनी आतल्या बेडरूममध्ये जाते आणि दरवाजे बंद करून कपाटं खोलून दयामामांनी फाईल कुठे लपवली याचा शोध घेत असते. दरवाजा खोलताच त्याचा जोराचा आवाज येतो आणि दामिनी घाबरून जाते की काय झालं असेल. तिला आवाज तर ऐकू गेला नसेल ना. तर दुसरीकडे धैर्य आणि सावी EV बनविण्यासाठी भाऊंच्याच घरी ते डॉक्युमेंट बघत असतात. तर दामिनी बोलत असते, आता या प्रकरणामध्ये अडकण्या अगोदरच मला ती फाईल शोधावी लागेल. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, ती फाईल दामिनीच्या हाताला लागणार की सावीच्या? दामिनीचा खरा चेहरा कधी येणार आपल्या मुलासमोर? काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.